बघा आपलं प्रॉब्लेम सेटमधला क्वेश्चन नंबर 9 आहे की नाही, हा 9 चालू होता, 8 पर्यंतचा झाला आपला. 9 नंबरचा क्वेश्चन काय आहे, लाईन यल टचेस द सर्कल विथ सेंटर ओ ॲट द पॉईंट ऑफ पी. ओके, त्यानंतर क्यू इज अ मिड पॉईंट ऑफ रेडियस ओ पी. क्यू मिड पॉईंट आहे, हे टू कॉन्ग्रंट्स होतील. ओके, ओ क्यू कॉन्ग्रंट क्यू पी. क्यू इज अ मिड पॉईंट ऑफ ओ पी म्हटलं आहे. त्यानंतर आपल्याला म्हटलं आहे रेडियस ओ पी कॉर्ड आर एस पॅरलल. आर एस कॉर्ड जी आहे लाईन पॅरलल टू यल, आर एस इज इक्वल टू 12. जो आर एस आहे पूर्ण 12 दिला आहे. ओके, काय फाईंड करायचं आहे, फाइंड द रेडियस ऑफ सर्कल. म्हणजे ओ पी पण फाईंड करायचं असेल किंवा तुम्ही इथं कन्स्ट्रक्शन या स्वरूपात ड्रॉ करू शकताय. कन्स्ट्रक्शन जे आहे रेडियस ड्रॉ करू शकताय. तर द रेडियस ऑफ द सेम सर्कल आर कॉन्ग्रंट. रेडियस काय असते, कॉन्ग्रंट असते की नाही. मग तुम्ही इथं रेडियस पण ड्रॉ करू शकताय. कन्स्ट्रक्शनमध्ये जर म्हटलं तर तुम्ही तिथं कन्स्ट्रक्शन करून ड्रॉ करू शकताय रेडियस या स्वरूपामध्ये. ओके, म्हणजे ओ एस अँड ओ आर ड्रॉ केलं मी. ओ एस आणि ओ आर ड्रॉ केलं. सोल्युशनमध्ये काय म्हणता येईल आपल्याला बघा, फाइंड करायचं आहे. कन्स्ट्रक्शन बघूया. कन्स्ट्रक्शन काय केलं, ड्रॉ ओ आर अँड ओ एस. ओके, हा ड्रॉ केलं. ओ पी इज रेडियस, लाइन यल, लाइन यल इज tangent. लाइन यल इज अ tangent. लाइन यल या ठिकाणी लाइन यल, यल इज अ tangent. ही काय आहे, tangent आहे. ओके, मग tangent अँड ओ पी इज अ रेडियस. tangent परपेंडिक्युलर टू द रेडियस. म्हणजे रेडियस अँड tangent याचा रूल आपण या ठिकाणी वापरू शकतो. आपल्याला माहिती आहे थेरम ऑफ टँजेंट. काय रे थेरम ऑफ टँजेंट, टँजेंट परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द कॉन्टॅक्ट पॉईंट. कॉन्टॅक्ट पॉईंट कोणता आहे, पॉईंट पी. पी इज अ कॉन्टॅक्ट. म्हणजे टँजेंट परपेंडिक्युलर टू द रेडियस. म्हणजे हा अँगल काय होणार, 90 डिग्री होणार. मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो ओ पी सेगमेंट ओ पी परपेंडिक्युलर टू लाईन यल. आणि याचं रिझन काय लिहिणार मग, टँजेंट थेरम. काय रे टँजेंट थेरम, टँजेंट थेरम हा असतो टँजेंट परपेंडिक्युलर टू रेडियस. ओ पी परपेंडिक्युलर टू लाईन यल. आता पुन्हा सेकंडमध्ये काय म्हटलंय, कॉर्ड आर एस पॅरलल लाईन यल. तो यल लाईनला काय असतंय, पॅरलल आहे. हा पॅरलल लाईन आहे. आणि ओ पी इज अ ट्रान्सवर्सल. दे मेकिंग अ करस्पॉन्डिंग अँगल. कॉर्ड आर एस पॅरलल टू लाईन यल and OP is transversal. OP is a transversal. ही ट्रान्सवर्सल झाले तर हा अँगल पण काय होणार, 90 डिग्रीचा होणार. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो करस्पॉन्डिंग अँगल. या ठिकाणी आपण असं म्हणूया अँगल ओ क्यू एस. ओ क्यू एस कॉन्ग्रंट अँगल ओ पी यल वाटलं तरी ते एखादा दुसरा पॉईंट दिला तरी चालतंय. ओके, म्हणजे हे करस्पॉन्डिंग अँगल होतात. म्हणजे ओ पी वाटलं तरी इथं आपण काय करूया, एक दाखवण्यासाठी यम असं म्हणूया. अँगल ओ पी यम कसले अँगल आहेत हे, करस्पॉन्डिंग अँगल. मग करस्पॉन्डिंग अँगल आल्यावर ओ पी एम किती होता, 90 डिग्री. मग देअरफॉर अँगल ओ क्यू एस, ओ क्यू एस काय आला, 90 डिग्री आला. ओ क्यू एस हा 90 डिग्री भेटला. आता मला सांगा या ठिकाणी आपल्याला आर एस दिलाय पूर्ण. आर एस जो आहे तो काय केलाय, पूर्ण दिलाय. आर एस किती आहे, आर एस इज इक्वल टू 12. म्हणजे ओ क्यू, देअरफॉर ओ क्यू परपेंडिक्युलर टू कॉर्ड आर एस. ओ क्यू परपेंडिक्युलर टू कॉर्ड आर एस. परपेंडिक्युलर कशामुळे म्हटलं, हा 90 डिग्री भेटला. 90 डिग्री भेटला म्हणजे परपेंडिक्युलर झाला. मग या ठिकाणी आपण बायसेक्ट, कॉर्ड बायसेक्ट होऊ शकते. कधी काय रूल आहे बरं, परपेंडिक्युलर ड्रॉ फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू कॉर्ड बायसेक्ट कॉर्ड. ओके,
ओ क्यू परपेंडिक्युलर काढला म्हणजे आर एस अँड क्यू एस आर कॉन्ग्रँट. मग ओ क्यू परपेंडिक्युलर टू कॉर्ड म्हणल्यावर आर क्यू इज इक्वल टू क्यू एस इज इक्वल टू हाफ ऑफ आर एस. परपेंडिक्युलर drawn from center of circle to chord bisect chord bisect झाली. आर क्यू आणि क्यू एस या दोन्ही काय झाल्या बायसेक्ट झाल्या म्हणजे आर क्यू इज इक्वल टू क्यू एस इज इक्वल टू हाफ ऑफ द आर एस. आर क्यू क्यू एस इज इक्वल टू 1/2 इंटू 12 किती आला मग आर क्यू इज इक्वल टू क्यू एस इज इक्वल टू 6 नंबर भेटला. ओके 6 नंबरचा भेटला. आता या ठिकाणी ओ पी आपल्याला माहिती आहे. आता ओ पी रेडियस कन्सिडर करूत म्हणजे आर ओ इज इक्वल टू एस ओ इज इक्वल टू ओ पी इज इक्वल टू आर रेडियस ऑफ सेम सर्कल आणि यांचं सगळ्यांचं मेजर किती कन्सिडर केलं आर. क्यू इज अ मिड पॉइंट. क्यू इज मिड पॉइंट ऑफ ओ पी आहे. क्यू हा काय आहे मिड पॉइंट आहे कोणाचा ओ पी. मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो ओ क्यू इज इक्वल टू क्यू पी इज इक्वल टू आर अपॉन 2 आर अपॉन 2. आर अपॉन 2 कशावरून म्हटलं कळालं का का तर तो पूर्ण मेजर किती त्याचं आर आहे की नाही त्याचं मेजर आर आहे. मग आर अपॉन 2 भेटला. आता एक मिनिट इकडे बघा ज्या ठिकाणी आपल्याला यामध्ये आर अपॉन 2 कन्सिडर केला कोणता ओ क्यू हा जो आहे तो भेटला आर अपॉन 2. आता कोणत्या एका ट्रायंगलमध्ये बघूया इन ट्रायंगल ओ क्यू एस इन ट्रायंगल ओ क्यू एस अँगल ओ क्यू एस इज इक्वल टू 90 डिग्री आहे ओ क्यू एस. थेरम ऑफ पायथागोरस. आता एक मिनिट इकडे बघा ओ क्यू एस यामध्ये हा क्यू अँगल किती डिग्री आहे 90 डिग्री आहे. मग या ठिकाणी आपण थेरम ऑफ पायथागोरस वापरू शकतो. थेरम ऑफ पायथागोरसनुसार मग काय होणार ओ एस स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू स्क्वेअर प्लस क्यू एस स्क्वेअर. थेरम ऑफ पायथागोरस. बघा ओ एस स्क्वेअर ओ एस किती आहे ओ एस जो आहे एस ओ आर आहे म्हणजे त्याला आपण आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू किती आहे आर अपॉन 2 आहे. ओ क्यू कुठे आहे बघा आर अपॉन 2 ओ क्यू आर अपॉन 2चा स्क्वेअर प्लस क्यू एस किती आहे क्यू एस 6 आहे. क्यू एस बघा कुठं इथं या ठिकाणी क्यू एस 6 आहे. आर स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर अपॉन 4 प्लस 36 बरोबर आहे. यांचा बेस कॉमन करावा लागेल. बेस कॉमन करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल मग तुम्हाला या स्वरूपामध्ये आणि पुन्हा यांचा म्हणजे आर स्क्वेअरला आर स्क्वेअर आर 1 जा आर स्क्वेअर प्लस 36 गुणवले 4 बघा 6 चोक 24ला 4 हातचे आले 2 4 त्रिक 12 आणि 2 14 144 छेद असताना 4 1 जा 4 बरोबर आहे. मग बघा आता काय होईल मग बघा हे आर स्क्वेअर अपॉनमध्ये इकडे आल्यावर काय होणार इंटू इकडे काय राहिलं आर स्क्वेअर प्लस 144 4 आर स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस 144. हे आर स्क्वेअर इकडे पाठवा 4 आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर इज इक्वल टू 144. काय होणार मग आता 3 आर स्क्वेअर 144 बघा मग काय होणार आर स्क्वेअर इज इक्वल टू 144 अपॉन 3
हे 3 इंटू आहेत, पुढे गेले अपॉनमध्ये 3 एक 3, 3 चौक 12, 12 म्हणल्यावर किती उरले 2, 24 झाले. 3 चौक 12, 3 8 24, 48 भेटला. आर स्क्वेअर इज इक्वल टू 48. टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. स्क्वेअर रूट काढला, वर्गमुळात 48. सांगा 48चे फॅक्टर्स. असे फॅक्टर्स घ्यायचे की त्यामध्ये येणारा जो फॅक्टर्स आहेत त्यामधला एक परफेक्ट स्क्वेअर नंबर असला पाहिजे. 16 त्रिक 48, 16 इंटू 3, 16चं स्क्वेअर रूट 4 इन स्क्वेअर रूट 3. देअरफॉर रेडियस इज इक्वल टू काय भेटली 4 इन स्क्वेअर रूट 3. हा जो आहे यामध्ये क्वेश्चन नंबर 9 काय म्हटलं तर फाइंड द रेडियस ऑफ सर्कल. किती भेटली रेडियस ऑफ सर्कल 4 इन स्क्वेअर रूट 3. हा जो आहे या ठिकाणी जो 9 नंबरचा क्वेश्चन होता आपला तो या ठिकाणी कंप्लीट झाला. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10 तो आता पाहूया. बघा क्वेश्चन नंबर 10 जो आहे काय म्हटलं आहे सेगमेंट ए बी इज अ डायमीटर. सेगमेंट ए बी इज अ डायमीटर. हे 2 रेडियस होऊ शकतात. सी बी अँड ए सी इज अ रेडियस ऑफ सेम सर्कल. लाइन पी क्यू इज अ tangent. पी क्यू इज अ tangent and line PQ is a tangent which touches at the circle at point T. T पॉईंट मध्ये काय होतं आहे टचेस होत आहे म्हणत आहे. आणि सेगमेंटमध्ये ऑलरेडी सांगितलं AP परपेंडिक्युलर टू PQ अँड BQ परपेंडिक्युलर टू PQ. म्हणजे या ठिकाणी तयार होणारे जे अँगल आहेत ते डेफिनेटली काय आहेत 90 डिग्री आहेत. आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. ओके सॉल्व करण्यासाठी आपण काय केलं कन्स्ट्रक्ट केलं. कन्स्ट्रक्टमध्ये काय लिहिलं आहे ड्रॉ CT CP अँड CQ. हे ड्रॉ केलेत CT CP अँड CQ आहे की नाही हे ड्रॉ केलेत. आता प्रूफमध्ये बघूया. अगोदर टू प्रूफ बघूया बरं. CP कॉन्ग्रंट CQ. CP कुठे बघा हे CP कॉन्ग्रंट CQ हे दोन कॉन्ग्रंट दाखवायचे. आता कधी कॉन्ग्रंट होऊ शकतात एक तर आपण त्याला करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल किंवा सिमिलर ट्रायंगल आहे की नाही त्याच्यानुसार दाखवू शकतो. मग आता आपल्याला ते कॉन्ग्रंट होण्यासाठी हे जे दोन ट्रायंगल तयार होतात बघा कोणते दोन ट्रायंगल इकडे बघा CPT अँड CQT. हे जे दोन ट्रायंगल आहेत हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रंट आहेत किंवा सिमिलर आहेत हे दाखवावं लागतील. ओके ते 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर कॉन्ग्रंट. बरं आता कॉन्ग्रंट होण्यासाठी काय काय आवश्यक असतं की आपल्याला माहिती आहे यामध्ये अँगल तरी कॉन्ग्रंट असावं लागतात किंवा साईड तरी कॉन्ग्रंट असावे लागतात. बरोबर आहे म्हणजे ते टेस्ट जे आहेत त्याच्यानुसार आपण त्याला कॉन्ग्रंट दाखवू शकतो. ठीक आहे बरं आता बघूया आपण अगोदर काय म्हटलंय त्यामध्ये बघूया. पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी एक टँजेंट आहे PQ इज टँजेंट आणि CT इज रेडियस. म्हणजे या ठिकाणी टँजेंट आणि रेडियसवर आधारित असणारा जो रूल आहे तो रूल आपल्याला या ठिकाणी पाहावा लागेल. काय रूल आहे द टँजेंट परपेंडिक्युलर टू द रेडियस. म्हणजे या ठिकाणी तयार होणारा अँगल पण काय होणार 90 डिग्रीचा अँगल तयार होणार. म्हणजे 90 डिग्री का तयार होत आहे का तर आपल्याकडं जो थेरम आहे कोणता जो थेरम ऑफ टँजेंट थेरम. टँजेंट थेरम काय आहे द टँजेंट परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट कॉन्टॅक्ट पॉईंट. कॉन्टॅक्ट पॉईंट पाशी तो 90 डिग्री असतो. मग या ठिकाणी CT परपेंडिक्युलर ऑन द PQ तो काय झाला PQ वर काय झाला परपेंडिक्युलर झाला. याला तुम्ही रिझन लिहू शकतात टँजेंट थेरम. या ठिकाणी हा 90 डिग्री भेटला. ऑलरेडी हे 90 डिग्री म्हटलं हा 90 डिग्री म्हटलं हा 90 डिग्री म्हटलं. ओके म्हणजे या ठिकाणी जो आपल्याला perpendicular 3 lines are perpendicular to the same line. These 3 lines are parallel. म्हणजे जर एकाच लाईनवर 3 लाईन जर परपेंडिक्युलर असतात तर दोज 3 लाईन्स आर पॅरलल. तर त्या लाईन्स काय असू शकतात त्या पॅरलल लाईन्स असतात. ओके पण तिन्ही पण लाईन्स काय असल्या पाहिजेत परपेंडिक्युलर टू द सेम लाईन. एकाच लाईनवर परपेंडिक्युलर असल्या पाहिजेत. मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो AP परपेंडिक्युलर टू PQ
BQ perpendicular to PQ and CT perpendicular to PQ. Therefore, segment AP parallel to seg, CT parallel to seg BQ. Theorem of three parallel lines. Theorem of three parallel lines. Theorem of three parallel lines काय असतो बघा, AC अपॉन CBA आपण पहिल्या टॉपिकमध्ये बघितला आहे. थेरम ऑफ पॅरलल लाईन्सचा काय असतो, देअर रेशो आर इक्वल AC इज इक्वल टू CB PT अपॉन TQ. हा या ठिकाणी थेरम असतो. थेरम ऑफ थ्री पॅरलल लाईन्स, थेरम ऑफ थ्री पॅरलल लाईन्सचा थेरम या स्वरूपामध्ये तयार होतो. मग आता मला सांगा, AC जो आहे, AC काय आहे, रेडियस, आणि CB रेडियस, म्हणजे यांचा रेशो इक्वल असणार. म्हणजे R अपॉन R इज इक्वल टू PT अपॉन TQ. R कॅन्सल, 1 अपॉन 1 आला, म्हणजेच 1 अपॉन 1 इज इक्वल टू PT अपॉन TQ. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केला तर PT इज इक्वल टू TQ भेटलं. PT इज इक्वल टू TQ. हे दोन आपल्याला इक्वल भेटले, म्हणजे आता हे दोन तर कॉन्ग्रंट झाले, आणि याच्यामध्ये CT जी आहे ती कॉमन साईड आपण असं म्हणू शकतो. ओके, मग आता मला सांगा, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, किंवा CP कॉन्ग्रंट टू CQ. मग हे टू ट्रायंगल्स आहेत, टू ट्रायंगल्समध्ये आपल्याला एक अँगल 90 डिग्री आहे आणि टू साइड्स आर कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट और सिमिलर इन विच टेस्ट, SAS टेस्ट, SAS देअर करस्पॉन्डिंग साइड्स म्हणू शकतो आपण. ओके, मग बघा आता याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल बघा, इन ट्रायंगल CTP and triangle CTQ. पहिल्यांदा बघूया, सेगमेंट CT कॉन्ग्रंट सेग CT. रिझन काय, कॉमन साइड. त्यानंतर अँगल CTP कॉन्ग्रंट अँगल CTQ. ईच 90 काय आला तो, ईच 90. त्यानंतर बघा आता ईच 90. त्यानंतर सेगमेंट PT कॉन्ग्रंट सेग TQ. PT TQ. Therefore triangle CTP similar triangle CTQ in which test, SAS test. Their corresponding sides, CP segment, CP congruent segment, CQ, CS corresponding sides of similar triangle CS CT. Therefore CP congruent CQ. झालं का प्रूव्ह बघा, CP congruent CQ. ओके, जो आपल्याला CP congruent टू सेगमेंट CQ दाखवायची होती, ठीक नाही. म्हणजे यामध्ये तुम्हाला अगोदर एक करावं लागलं की या ठिकाणचा ह्या जो PT आणि TQ आहे हे दोन कॉन्ग्रंट दाखवावं लागले अगोदर. हे कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी काय केलं आपण, ह्या थ्री लाईन्स आर पॅरलल आहेत. ह्या थ्री लाईन्समध्ये हे परपेंडिक्युलर दाखवला होता, हा टँजेंट थेरमनुसार परपेंडिक्युलर दाखवला. म्हणजे थ्री लाईन्स आर परपेंडिक्युलर टू द सेम लाईन, देअरफॉर थ्री लाईन्स आर पॅरलल. थ्री लाईन्स काय होऊ शकतात, कधी लक्षात ठेवा, हा जो रूल आहे की इफ थ्री लाईन्स आर परपेंडिक्युलर टू द सेम लाईन देज थ्री लाईन्स आर पॅरलल. तर त्यावेळेस त्या तीन लाईन्स पण काय असू शकतात, पॅरलल असतात, किंवा हो ठीक आहे, तो पॅरलल असतात. हा रूल आहे या ठिकाणचा, ठीक आहे. त्यानंतरचा बघूया आता क्वेश्चन नंबर 11, जो यामधला 11 नंबरचा क्वेश्चन आहे तो. चला काय क्वेश्चन आहे 11 नंबरचा बघा. ड्रॉ सर्कल्स विथ सेंटर्स A, B and C each of radius 3 cm such that each circle touches the other two circles. मग आपल्याला काय करायला सांगितलंय,
की या ठिकाणी ड्रॉ अ सर्कल्स विथ सेंटर ए बी सी इच रेडियस, 3 सर्कल आहेत आणि तिन्ही सर्कलची रेडियस किती म्हणताय 3 सेंटीमीटर आहे इच सर्कल्स. आपण अगोदर काय करूया, एक ॲनालिटिकल फिगर काढूया, रफ डायग्राम काढूया आणि त्याच्यानुसार नंतर आपण काय करूया, ते क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह करूया. बघा पहा या स्वरूपामध्ये 3 सर्कल्स आहेत म्हणताय ए बी सी, याची रेडियस आहे 3 3 3 3 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर. ओके, आणि या स्वरूपातले आपल्याला ड्रॉ करायचे आहेत सर्कल. याचं सोल्युशन आपण बघूया. बघा यामध्ये 3 सर्कल्स आहेत. ड्रॉ सर्कल्स विथ सेंटर ए बी सी, ए बी अँड सी circles center of the circles. त्या सर्कलचे ते काय आहेत, सेंटर आहेत. ओके, मग आपल्याला या ठिकाणी जो द डिस्टन्स बिटवीन टू सेंटर ऑफ द सर्कल, ओके, डिस्टन्स बिटवीन टू सेंटर ऑफ सर्कल्स. आपण पहिल्यांदा काढूया ए बी. ए बी इज इक्वल टू, या ठिकाणी काय होणार, ए बी इज इक्वल टू 3 + 3, ए बी इज इक्वल टू काय भेटला 6 सेंटीमीटर. ओके, ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर भेटला. त्यानंतर सिमिलरली ए सी इज इक्वल टू 3 + 3, ए सी इज इक्वल टू काय भेटला 6 भेटला. आणि आता जो राहिलेला आहे तिसऱ्या नंबरचा तो म्हणजे बी सी आहे. बी सी इज इक्वल टू 3 + 3, बी सी इज इक्वल टू तो पण 6 भेटला. म्हणजे द डिस्टन्स बिटवीन टू सेंटर ऑफ द सर्कल टचिंग आर एक्सटेरियर टचिंग पॉईंट सर्कल्स आहेत. म्हणजे द डिस्टन्स बिटवीन टू सेंटर ऑफ सर्कल इज इक्वल टू सम ऑफ द रेड डाय. सम करावं लागेल रेड डायची. पहिली रेडियस 3 3 आहे, 3 + 3 6 होईल आणि 3 + 3 6 होईल. म्हणजे रेड डाय ऑफ सेम सर्कल. ओके, आणि त्याची 3 3 सेंटीमीटर सेम आहे म्हणताय. मग आपल्याला अगोदर काय करायचं आहे की एक ड्रॉ जो करायचे 3, आता काय आपण डायरेक्ट काढणार आहेत कसे 3 सर्कल्स नाही. आता आपल्याला या ठिकाणी थोडंसं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. मग कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपल्याला पेन्सिलचा वापर, पेन्सिल पट्टीचा वापर या ठिकाणी आपल्याला करावे लागेल. आणि त्या ठिकाणी आपल्याला 2 3 सर्कल्स आर ड्रॉ करायचे आहेत. ठीक आहे, मग बघूया. आता 1 मिनिट इकडे बघा. पहिल्यांदा आपण ए बी जी आहे ॲनालिटिकल फिगर त्याच्यानुसार काढून घेऊ. ए बी किती बरं, ए बी 3 + 3 किती आहे 6 सेंटीमीटर. मी स्केलच्या साह्यानं 6 सेंटीमीटर घेतो. बघा ए बी घेतला. ए बी किती आला, ए बी जो आहे तो 6 सेंटीमीटर आला. ओके, आता आपल्याला हा ए बी आहे 6 सेंटीमीटर. आता पेन्सिल आणि कर्कटकमध्ये परत आपल्याला अजून अंतर किती घ्यावं लागणार आहे 6 सेंटीमीटरच घ्यावं लागेल. आणि 6 सेंटीमीटरचे 2 चॉप ओढावं लागतील आपल्याला, आहे की नाही. 6 सेंटीमीटर पेन्सिल आणि कर्कटकच्या साह्यानं 6 सेंटीमीटर अंतर घेऊन 2 चॉप तुम्हाला त्या ठिकाणी काढावं लागतील. ओके, 6 सेंटीमीटर घेतला. ए वर ठेवा, वरच्या साईडला एक ड्रॉ केला असं चॉप. त्यानंतर बी वर ठेवा, बी वर ठेवून पण एक चॉप ड्रॉ केला. ठीक आहे, आणि ते दोन्ही जे चॉप आहेत ते काय करा जॉईन करून घ्या. म्हणजे आपला ए बी सी ट्रायंगल हा काय होईल तयार होईल त्या ठिकाणी. बघा या स्वरूपामध्ये कन्स्ट्रक्शन करून घ्यावं लागेल आपल्याला. ए बी सी हा चॉप किती जवळ आहे 6 सेंटीमीटर आणि हा पण 6 सेंटीमीटर.
हा इक्विलॅटरल ट्रायंगल तयार झाला. आता मला सांगा, हा 6 आहे, हा पण 6 सेंटीमीटर आहे. आपल्याला आता 3 सेंटीमीटरचं काय करावं लागेल, सर्कल ड्रॉ करून घ्यावं लागेल. 3 सेंटीमीटरचा 3 सेंटीमीटर असणारं जे सर्कल आहे की नाही, तो आपल्याला आता ड्रॉ करून घ्यावं लागेल. म्हणजे आता तुम्ही जे 6 सेंटीमीटरचं घेतलं होतं त्याच्याऐवजी आता आपल्याला 3 सेंटीमीटरचे 2 मेजरमेंट घ्यावं लागतील. ठीक आहे, बघा स्केलच्या साह्यानं मी 3 सेंटीमीटर अंतर घेतो. पहा 3 सेंटीमीटर अंतर घेतलेलं आपण यामध्ये एवर ठेवा अगोदर 3 सेंटीमीटर अंतर घेऊन, आणि इकडच्या साईडला एक काय करून घ्या तुम्ही, सर्कल ड्रॉ करून घ्या. किती सेंटीमीटर अंतर घेऊन, 3 का बरं, रेडियस आहे आपल्याला दिलेली. रेडियस किती सेंटीमीटरची आहे, रेडियस ऑफ सर्कल, इच सर्कल 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटरची रेडियस आहे. रेडियस जेवढी असेल तेवढा सर्कल आपल्याला ड्रॉ करून घ्यावं लागेल. ओके, ए सेंटरवरून काढला. आता त्याच पद्धतीने बी सेंटरवर ठेवा. तेच मेजरमेंट बदलायची गरज आहे का, नाही का, तर त्याचं पण रेडियस किती आहे, 3 सेंटीमीटरच आहे. बी वरून काढलं, सेम तेच मेजर ठेवून आपल्याला आता जो सी पॉईंट आहे की नाही, त्याच्यावरून पण तुम्हाला काय करावं लागणार, सर्कल ड्रॉ करावं लागणार आहे. ठीक आहे, पेन्सिल कर्कटकच्या साह्यानं तुम्ही जे सर्कल काढताय ते म्हणजे 3 सेंटीमीटरचं. ओके, या स्वरूपामध्ये जो सर्कल तुम्ही ड्रॉ केला आहे की नाही, किती रेडियस असणारा, 3 सेंटीमीटर असणारा जो आहे तो या स्वरूपामध्ये ड्रॉ करून घेतला. म्हणजे ए बी सी याच्यानुसार जे एक्सटर्नली टचिंग सर्कलच्यानुसार आपल्याला तो काय करायचा होता, ड्रॉ करायचा होता. ठीक आहे, या स्वरूपामध्ये जो होता क्वेश्चन नंबर 11 होता. आता याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12 हा पाहूया.